नमस्कार मित्रांनो, मी नानासाहेब कुलकर्णी. आज आई दादांशी गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये खूप लोक प्रभावित करणारे येऊन जातात. मग त्यांचा एक चुकूनच इन्फ्लुएन्स किंवा एक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. मग ते असतील कलाकार असतील, खेळाडू असतील, नेते असतील, राजकीय क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, कोणी असतील, पण ते त्यांच्या जीवनाचा आपल्या जीवनावर काहीतरी एक प्रभाव होत असतो. आणि त्याही पेक्षा जास्त प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतो, ते म्हणजे आपल्या आई वडिलांचा. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात जे पूर्व आयुष्य असतं ते घडवलेलं असतं त्यांच्या आई वडिलांनी. आणि चुकूनच मग ते जे प्रभाव असतो ते माणसाच्या आयुष्यावर आई वडिलांचा असतो. आणि त्याचसाठी आता ह्या सगळ्या नेते मंडळीचे किंवा राजकीय कलाकार यांच्या मुलाखती टीव्हीवर होतात, पण आपण आई वडिलांची मुलाखत आतापर्यंत बघितली नाही ना? तर आपण बघूया. माझ्या मनात असं झालं, आपण आई दादांशी गप्पा या कार्यक्रम, एक कौटुंबिक कार्यक्रम. आज आहे दिवाळीचा सण. या सणानिमित्त सगळे जमलेले आहेत आणि असं वाटलं की आपण एक मनमोकळ्या गप्पा आई वडिलांशी साधूया. तर चला तर मग आपण आई वडिलांशी गप्पा या कार्यक्रमात आमच्या आई आणि दादांना गप्पा मारायला चालू करूया. दादा, आशीर्वाद मागतो. आशीर्वाद. दादा, तुमच्या आयुष्याचं पुस्तक उघडताना आपण सुरुवात करूया तुमच्या जन्म आणि बालपणापासून. तर आम्हाला थोडं तुमचा जन्म, तुमचं बालपण आणि तुमचं जे पूर्व आयुष्य आहे हे कसं झालं याबद्दल थोडी माहिती द्या. सर्व मंगल कार्यांची सुरुवात गणपतीच्या पूजेपासून होते. तर त्या दृष्टीनं मी प्रथम त्याला वंदन करून आणि सर्व माझ्या वाडवडिलांना नमस्कार करून आज ही जी मुलाखत नियोजित केलेली आहे माझ्या चिरंजीवाला, त्याच्यामध्ये यश द्यावं अशी प्रार्थना करतो श्री गणेशाला आणि माझ्या पुढच्या याला सुरुवात करतो. तर मी एका सामान्य कुटुंबामध्ये, एका छोट्या खेड्यामध्ये 14 सप्टेंबर 1944 साली माझा जन्म झालेला आहे. तर त्यावेळेला प्लेगची काही साथ होती. गावातले काही माणसं, कुटुंब वाड्यावर, वस्तीवर राहायला गेलेले होते या प्लेगच्या आजारामुळं. आणि जिथून परत आल्यानंतर गावात माझा जन्म झाला. तर कुटुंब साधारण गरिबी परिस्थिती. तुमचं गाव म्हणजे कानेगावच ना? कानेगाव. कानेगावचा जन्म झाला? हो, परभणी जिल्ह्यामध्येच खेड आहे. तालुका गंगाखेड होता त्यावेळेला, आज सोनपेठ आहे. बरोबर. तर अशा याच्यामध्ये जन्म झालेला आहे. अच्छा. म्हणजे त्या काळी तुमची गरिबी वगैरे ते सगळं कुटुंब अतिशय गरीबच परिस्थिती होती. वडील तुमचे काय करायचे? वडील शेती करायचे. जमीन वडिलाला 18 एकर होती. पण शेती म्हणजे ब्राह्मणाची शेती स्वतः करायची नाही, बटेनं लावणार. मग त्याच्यामध्ये काही माल होणार न होणार, त्याच्यामुळं ते साधारणच परिस्थिती होती. अच्छा. पण भाग्य एका गोष्टीचं आहे की कुटुंब म्हणजे असं सालस, प्रामाणिकपणे काम करणारं ब्राह्मण कुटुंब, भावकीचे सगळे घर संबंध चांगले आणि एकमेकाचा घरोबा प्रेम. त्याच्यामुळं आमचं जीवन काही कमी आहे आम्हाला असं कधीही वाटलं नाही. अगदी बरोबर. हे खरंच म्हणजे आजची पिढी आमची ही गोष्ट मिस करते. म्हणजे ती आपुलकी आता तेवढी राहिलेली नाहीये. वडिलासारखंच चुलत्यानं चुलतेनं सगळ्यानं मला प्रेम दिलं. माणसं त्यावेळेस जास्त वडील माणसं शिकलेले नव्हती, पण तरी सुद्धा त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला मिळाल्यामुळंच
माझं जीवन यशस्वी झालं असं माझी प्रामाणिक इच्छा म्हणजे सांगायचं सांगावं. सांगणं आहे. हा. बरोबर आहे, बरोबर आहे. चालेल. आपण आम्हाला आता तुमच्या भावंडाबद्दल एक थोडी माहिती द्या. तुम्हाला बहीण भाऊ हे सगळे? मला एक भाऊ हम्म. आणि 3 बहिणी आहेत. हम्म. तर ह्या 3 बहिणीचं माझ्यापेक्षा सगळेच धाकटे. अच्छा मी सगळ्यात वडील. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. त्यामुळं 1962 साली माझे वडील वारले हेच पाहिलं. हम्म. आणि घरातली परिस्थिती सामान्य. हम्म. हम्म. माझं त्यावेळेला मी मॅट्रिकला होतो. हम्म. मॅट्रिकचा अभ्यास चालू असताना हम्म. आजही मला आठवण आहे, फेब्रुवारी महिना सुरू होता. हम्म. हम्म. रात्रीचे 2 वाजले होते हम्म. आणि मी परभणीला त्यावेळेला एका ते आपले पाहुणे नाहीत किंवा कोणी नाही त्यांच्याकडे शिकायला राहिलेलो होतो. हम्म. रात्री अभ्यास करत असताना हम्म. एकदम माझ्या गावाकडचे म्हणजे माझे चुलते मला नेण्यासाठी आले. माझे वडील वारले म्हणून. हम्म. आणि मी योगायोगानं त्यावेळेला जागाच असल्यामुळं तर ते चुलते आले आणि नंतर मग मी गावाकडे गेलेलो. हे झालं तुमचं जन्म, बालपण, भावंड. आई, आम्हाला पण तुझ्याबद्दल थोडस बालपणाबद्दल, तसे आम्ही बालपणी मामाच्या गावाला आलेलो आहोतच, पण त्यावेळेस नेमकं तुझं बालपण कसं गेलं त्याच्याबद्दल थोडस सांग ना. माझं बालपण ते छान गेलं. हम्म. माझे वडील लहान असताना गेलेले समजा. माझं चांगलं बालपण म्हणजे माझ्या भावानेच सगळं मला सांभाळ केला. हम्म. त्यामुळं चांगलं गेलं. आमच्या घरी देखील चांगलं होतं. हम्म. माहेरी तुम्ही सगळे भावंड किती होता? माझे 2 भाऊ आणि आम्ही 3 बहिणी होतो. अच्छा. म्हणजे तुझा जन्म परभणीत असेल ना? नाही, बोलून. अच्छा, बरोबर. बरं दादा, आता आम्हाला खरं म्हणजे हे भावंडाच्या बाबतीत सगळ्यांच्याच बाबतीत होतं. मजेशीर प्रश्न असा की तुमच्या काही अशा घोड्या आहेत का भावंडासोबत, बहिणीसोबत झालेल्या भांडणं असतील जे मजेशीर तुमच्या आता लक्षात आहेत, किंवा अशा काही गोष्टी ज्या बहीण भावाशी लहानपणी तुमच्या झालेल्या आहेत, ते आत्ताही इम्प्रेशन आहे, त्याची कुठेतरी आठवण आहे? आता त्या मला सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा सर्वजण धाकटे असल्यामुळं सगळं मी सांगेल तसंच वागणारे होते. आता एखाद्या वेळेस किरकोळ काही होत असेल मारामारी, पण वडिलाचा आमच्यावर थोडा जास्त धाक असल्यामुळं जास्त काही या प्रसंग आलेले नाही. अच्छा. म्हणजे कुटुंबाची जबाबदारी म्हणजे मोठा माणूस, मोठा मुलगा या नात्याने जास्त असल्यामुळे भांडणं झालेच नाही. ठीक आहे. बरं, जसं जसं तुम्ही दादा वाढलात तसं आता एक अजून मजेचा प्रश्न असा की तुमचं कोणत्या मुलीवर प्रेम झालं? नाही, प्रेम वगैरे नव्हतं. खरं सांगायला? नाही, ते खरं सांगायला काय हरकतच नाही. मनात साधारण येऊन गेलं असं, परंतु ते प्रात्यक्षिक उतरलं नाही. अच्छा अच्छा. म्हणजे सक्सेस झालं नाही. अच्छा, ठीक आहे. बरं, लहानपणी तुमची स्वप्न काय होती? सामान्य माणसात, सामान्य कुटुंबात जन्मलेला काय मोठी स्वप्न पाहू शकणार आहे, अशा प्रकारचं बालपण गेलेले. बरं, आता मग पुढे जसं तुम्ही वाढलात तसं तुमच्यावर मोठा मुलगा या नात्याने जबाबदाऱ्या आणि भावंडाची लग्न वगैरे, तर त्या बाबतीत थोडंसं काही सांगता आलं तर? आता म्हणजे प्रथम असं मला सांगावं वाटते की माझ्या मातोश्रीबद्दल मला अतिशय अभिमान आहे. ती एक वात्सल्य मूर्ती होती आणि ती शिकलेली नसेल, होती निरक्षर, परंतु सर्व माणसाला प्रेमानं जिंकणारी अशी ती माता माझी होऊन गेलेली. खरंय. जिचं सर्व कुटुंबावर, शेजाऱ्यावर,
किंवा संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडावा हम्म. अशा माझ्या मातीची वागणूक होती. हम्म. आता भावंडाची लग्न. सर्व भावंडाचे लग्न अनायासेच माझ्याकडे ते आलं ना. तुमच्या सगळ्यांचं शिक्षण हे कुठं कानेगाव? कानेगावलाच झालं. फक्त 3री पर्यंत शाळा, हम्म. प्राथमिक शाळा, हम्म. मंदिरामध्ये नरसिंहाच्या शाळा भरायची हम्म. आणि 3री पर्यंत गावामध्ये शिक्षण झालं. 4थीला मामाच्या गावाला जामला मला ठेवण्यात आलं हम्म. आणि त्याच्यानंतर जामला सुद्धा 5वा वर्ग नव्हता हम्म. म्हणून माझे वडील पुन्हा मग कुठं ठेवावं काय नाही, आर्थिक परिस्थिती बेताची. हम्म. मग परभणीला आले. परभणीला मग आमचे मावस भाऊ होते, नरहरराव कातनेश्वरकर, हम्म. बाबूराव म्हणते त्यांना. हम्म. त्यांना आमच्या मामाचीच मुलगी दिलेली. हम्म. माझे मावस भाऊच ते. हम्म. मग त्यांच्याकडे आमचे वडील आले. ते इथं बऱ्याच दिवसापासून नोकरीला होते. हम्म. त्यांच्याकडे गेले. त्यांना वाटलं की आपल्या मुलाला हे शिकायला ठेवतील. हम्म. मग त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव मांडला. परंतु त्यांनी सांगितलं की बाबा मी एक मुलगा ठेवलेला आहे आधीच, माझा मेहुणा ज्ञानेश्वर जोशी हम्म. भोगावकर. हम्म. तर मी दुसरा मुलगा काही काका ठेवू शकत नाही हम्म. आणि तुम्ही कुठेही पहा. हम्म. मग त्यावेळेला आमच्या वडिलाला काही सुचना आता काय करावं, आर्थिक परिस्थितीचा अतिशय नाजूक. हम्म. मग आमच्या कानेगावला एक धोब्याचं घर आहे. हम्म. त्याचे पाहुणे इथं होते परभणीमध्ये. परभणीमध्ये. हम्म. आणि त्या पाहुण्याचा आणि आमच्या वडिलाचा अतिशय परिचय होता. तर सांगायचं म्हणजे आमच्या वडिलाला एक व्यसन थोडं गांजाचं होतं हम्म. आणि त्या माणसाला गांजाची सवय होती. हम्म. तर आमचे वडील हे पाहुणे धोब्याचे कानेगावला आले की आमच्या वडिलाची त्यांची बैठक व्हायची. हम्म. मग त्या बैठकीमुळे त्यांचा अतिशय परिचय झाला हम्म. आणि ते इथं किराणा दुकान चालवित होते ते पाहुणे, हम्म. त्या ते धोबी. हम्म. तर मग आता मावस भावाकडून वडील निघाले हम्म. आणि आता कुठं जावं म्हणून धोब्याच्या दुकानावर गेले. हम्म. आता तो परम मित्र असल्यामुळं हम्म. आता व्यसनी, हो, बरोबर. त्याच्यामुळं त्यांनी एकदम प्रेमानं स्वागत केलं. हम्म. आणि किराणा दुकान त्यावेळेला सुद्धा त्याचं फार मोठं होतं. हम्म. मग त्या दुकानामध्ये ती थोड्या वेळ बसली, चहा पाणी झालं. तोपर्यंत एक वांगीकर म्हणून एक माणूस, हा. केशवराव चौधरी, हम्म. तिथं सामानाला त्यांची उधारी होती. हम्म. त्या सामानाकरता ते आले. हम्म. आल्याच्या नंतर मग ते सहजच हे कोण आहेत काय नाही, कानेगावचे पाहुणे आहेत आमचे. मग हे असे असे आले तुम्ही. त्या धोब्यानं त्या केशवरावला सांगितलं वांगीकराला. हम्म. आणि याला मुलगा आहे 5वीला बसणारे, हम्म. शिकायला थोडं आता गरिबीमुळं कुठं ठेवू शकत नाही हम्म. म्हणून ते इथं माझ्याकडे आले. तर हम्म. जर कोणी असलं तर आम्हाला सांगा असं त्या धोब्यानं चौधरी साहेबाला विनंती केली. हम्म. आता चौधरी साहेब हे सात्विक माणूस होता हम्म. आणि नोकरी होती त्यांना, त्यांच्या मुलांना. त्याला वाटलं एक ब्राह्मणाचा मुलगा हम्म. गरीब कुटुंबातला, हम्म. आपण जर जर मदत केली- आपण त्याला जर सांभाळलं हम्म. तर एक आशीर्वाद म्हणा काही म्हणा. हम्म. पण आपल्या मुलाला विचारावं. त्यानं सांगितलं की तुम्ही आमच्या घरी चला, आमच्या मुलाला मी विचारतो आणि त्याप्रमाणे त्याची इच्छा जर असेल तर तुमच्या मुलाला आम्ही ठेवू. हम्म. मग ते घरी गेले, स्वागत झालं त्यांचं आणि त्यांनी कबूल केलं तुमच्या मुलाला आणून सोडा. आणि अशा प्रकारे आमच्या शिक्षणाला इथल्या सुरुवात झाली की ज्यामुळं मला असं वाटते की माझ्या भाग्योदयाला सुरुवात झाली. खरंय, अगदी बरोबर आहे. म्हणजे लोक- मित्रांनो, बघा, मी कुठं 5वीला कुठं राहणार काय नाही, मी अतिशय कठीण परिस्थिती होती. खरंय. शिक्षण होणंच शक्य नव्हतं. हम्म. आणि अशा वेळेला वांगीकरानं मला स्वीकारलं आणि हम्म. माझ्या शिक्षणाला पुढच्या भावी सुरुवात झाली. वा वा. म्हणजे वांगीकराचे खरंच उपकार म्हणावं लागतील. म्हणजे शिक्षण देण्याची म्हणजे परिस्थिती नसतानाही त्यांनी आपल्याला त्यावेळेला साथ दिली आणि तुमचं शिक्षण पूर्ण झालं. हो. बरं, ठीक आहे. हे झालं तुमचं शिक्षणाच्या गोष्टी.
मग तिथं तुम्ही दादा किती कोणत्या वर्गापर्यंत शिकलात? 5वी ते 11वी पूर्ण 7 शिक्षण? वर्ष पूर्ण शिक्षण वांगेकरांच्या घरी झालं. बरं बरं. आणि ते सुद्धा त्यावेळेला किरायानं राहत होते. विशेष म्हणजे तशी जास्तही श्रीमंत माणसं नव्हती, परंतु त्यांना आवड हा म्हणून त्यांनी मला ठेवलं. बरोबर. बर. आता तुमचं मग शिक्षण झाल्याच्या नंतर तुम्ही डीएड केलं ना? डीएड केलं आणि मग डीएडच्या नंतर शिक्षकाची नोकरी. 11वी म्हणजे मल्टीपर्पज मॅट्रिक पास झालो. त्यावेळेला 11वीला होती मॅट्रिक. आणि शिक्षण झाल्याच्या नंतर डीएड नाही काढलं. एकदम शिक्षकाची नेमणूक त्यावेळेला मिळत होती. अच्छा. शिक्षकाची 1-2 वर्ष सेवा केल्यानंतर अच्छा. डीएडला जाता येत होतं. आधीच डीएड असणं आवश्यक नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. बर. ह्या गोष्टीनंतर आपण आईकडे वळणार आहोत. आई, तुझ्याबद्दल, तुझं शिक्षणाबद्दल काही थोडं सांगता येईल किंवा तरुणपण? बोरून माझं माहेर होतं, हम्म. तिथं जन्म झालेला होता हम्म. आणि 4थी पर्यंत बोरवण्याचं शिक्षण झालं. हम्म. आणि तिथं काही पहिलं याचे हे नव्हते, केंद्र नव्हते. हम्म. मग इथं शिंगणापूरला केंद्रावर आम्हाला परीक्षा द्यायला जावं लागत होतं. मग 4थीची परीक्षा तिथं दिली आणि 5वी जी केली तर अपडाऊन करून केली समजा. नंतर शिकविलंच नाही. म्हणजे वडीलही मरून गेले, पुन्हा लहान होते भाऊ, तेवढं नको म्हटले पुढे शिक्षण. आणि कुटुंबामध्ये म्हणजे सगळ्यात लहान तू होतीस ना? हो, सगळ्यात लहान. सगळ्यात लहान तू. 3 बहिणी, 2 भाऊ. हो. आणि सगळ्यात लहान तू. हो. बर. मग त्याच्यानंतर तुझं तरुणपण किंवा मग लग्न कोणत्या वयात झालं किंवा काय? त्याच्यानंतर काय, माझे वडील तर मेलेलेच होते. नंतर बोलून का परभणीला आलोत राहायला. माझ्या गावाला नोकरी लागली होती, तिथंच राहायला आलो. तिथंच मग सोयरीक झाली ह्यांच्या सोबत. झालं. मग आता लग्नानंतरच्या काही गोष्टी असतात नवीन, ज्या माणसाला डोक्यात राहतात किंवा स्मरणात राहतात. काय मजेशीर प्रसंग असतील किंवा लग्नानंतरच्या काही गोष्टी? चांगलं आयुष्य गेलं. लग्न कुठं झालं तुमचं? कानेगावला, ह्यांच्या गावाला. अच्छा. मग तुमच्या आधी काही नाते होती का? होते तसे दूरचे नाते. आमची बहीण तिथंच दिलेली होती. माझी बहीण यांची चुलत भाऊ. म्हणजे तुला हे माहित होते? हो, अगोदर माहित होती. पण तसं आमचं काही नव्हतं, प्रेम गिम काही नव्हतं. माहित होते. भेटला होतात तुम्ही? हो, अगोदर भेटलेले होतो. बरोबर खेळलेलो आहे. बरोबर. लग्नानंतर असं काही आठवत नाही? काही गोष्ट अशी एखादी आठवते? बर बर. आता दादा, आपण तुमच्या छंदाकडे वळूया. तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवड आहे, छंद आहे? म्हणजे प्रत्येकाला काही ना काही आवड असते. त्याच्यात तुमचं? मला वाचनाचा छंद आहे. चित्रपट पाहायला आवडतो. पुन्हा पोहणं वगैरे. पोहता येतो तुम्हाला? हो, उत्कृष्ट, चांगल्या प्रकारे. गोदावरीच्या गावाला जन्म झाल्यामुळं मला ते लहानपणीच बाळकडू मिळाल्यासारखं. अनेक माझ्या मित्राबरोबर मला ते पोहायला दररोज जायचं. हो, कानेगावला गोदावरी नदी असते. गोदावरी नदी आहे आणि रम्य असं गाव आहे. नदीच्या काठावर मोठमोठे खडकं आणि पाणी सुद्धा खूप काही ठिकाणी डोह आहेत. त्याच्यामुळे पोहायची सवय प्रत्येकाला लागतेच असं माझं मत आहे. बरोबर. बरं. छंदामध्ये तुम्ही वाचनामध्ये का? वाचनामध्ये कादंबऱ्या. बरं. हो, नासी फडके. बरोबर. हो, कोडं सोडवणे. त्याच्यानंतर नाटक करायला आवडतात. प्रत्यक्ष नाटकामध्ये मी 4 नाटकात भूमिका केलेल्या आहेत. आमच्या कानेगावामध्ये एक आमच्यापेक्षा थोडे वयस्कर असतील, एक 10 वर्षांना माझ्यापेक्षा मोठे, ज्यांना नाट्यप्रेमी जे होते, तर त्यांना एवढी आवड होती की त्या आवडीमुळे ते स्वतःच्या श्रीमंत होते, पण बराचसा पैसा त्यांनी त्या कलेकरता ओतला.
आणि आमच्यासारखी जे कोणी असे मुलं होती त्या मुलांचा त्यांनी भरपूर फायदा घ्यायचं ठरवलं आणि आम्हाला नाटकामध्ये भूमिका दिल्या. प्रत्येक वर्षी दसऱ्याला आमच्या गावामध्ये नाटक बसवायचे. बरोबर. तर ज्या गोष्टीचा आम्हाला गंध नव्हता त्या गोष्टी त्यांची आठवण डॉक्टर माणिकराव मोकाशी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला समाधान लाभलं नसतं असं मला वाटतं. पण नाटकामध्ये जनरली तुमच्या भूमिका कोणत्या असायच्या? विनोदी भूमिका मला मिळायच्या. अच्छा. असं तर लग्नाची बेडीमध्ये अवधूतची भूमिका मी केली. अवधूत की ज्यांचं आयुष्यभर लग्नच झालं नाही अशी भूमिका. माणिकराव डॉक्टर म्हणजे अतिशय दर्दी माणूस. अच्छा. कोणत्या व्यक्तीला कोणती पात्र द्यावं याची विलक्षण त्याला म्हणजे नाद असल्यावर माणसाला सगळं होतंय. तर त्यांनी दिलेलं काम उत्कृष्ट प्रमाणित वठून घेणार ते. मला वाटतं ते नाटक राज्य पातळीवर पण नाही, सोनपेठ तालुका पातळीवर राज्य पातळीवर नाही. बरोबर. परंतु सोनपेठ सारख्या तालुक्याच्या ठिकाणी वन्स मोर अशी मागणी आली. अशा प्रकारचं ते नाटक झालं. बरोबर. हा, लग्नाची बेडी हे नाटक झालं. हा छंद म्हणजे अगदी एवढे दिवस सोबत असून सुद्धा कधीच दादानी सांगितलं नाही बघा, हा एक फायदा असतो मुलाखतीचा. बर, पोहणं आलं, तुमचं नाटकातली कामं आली, वाचन झालं, कोडी सोडवणं झाली, ही सगळी तुमची छंद. आता दादा तुमचे नोकरीचे टप्पे कसे कसे झाले? म्हणजे तुम्हाला 10वीच्या नंतर जे शिक्षकाची प्राथमिक शिक्षकाची नोकरी तुम्हाला लागली आणि मग आता सुरुवातीला तुमची नियुक्ती कुठं होती आणि मग पगार किती होता? मग तसे जरा आता माझी पहिली नेमणूक झाली 1 जुलै 1964 रोजी आणि एका लहानशा शाळेवर माझी नेमणूक, प्राथमिक शाळा थार, केंद्र रामपुरी बुद्रुक, तर माझी नेमणूक झाली. त्यावेळेला लग्नही झालेलं नव्हतं आणि वांगी म्हणून एक जवळ गाव, हे आमच्या वांगीकर चौधरीचं गाव आहे आणि ते गाव मी तिथं गेलेलो, पाहिलेलो, त्यांच्या शेतीमध्ये राहिलेलो आणि योगायोगानं तिथंच मला नोकरी लागावी हे एक समजा भाग्य. तर त्याच गावामध्ये त्यांच्याच घरामध्ये मी राहिलो आणि लग्न झालेलं नसल्यामुळे आमची मजवी बहीण जी आज माझी बहीण सुद्धा आहे. अच्छा. तर तिला बरोबर घेतलं. आम्ही त्या छोट्याशा खेड्यामध्ये राहिलो आणि आमच्या नोकरीला सुरुवात झाली. आणि तिथून 2 किलोमीटर थार म्हणून गाव आहे, तिथं जाणं येणं करून करत होतो. जाणं येणं म्हणजे तुम्ही कसं हे सायकलवर? सगळं सायकल नाही, काही नाही, पायी. त्यावेळेला पहिले प्रथम नोकरीची सुरुवात सायकल कशी आली? आओ, आज अशी परिस्थिती आहे की शिक्षण झालं, नोकरी लागण्यापूर्वी आजचा तरुण मोटरसायकलवर फिरतो. सध्या परिस्थिती आहे. बरोबर आहे. परंतु माझा काळ असा होता की मी नोकरी करून 2-3 वर्ष साधं मला घड्याळ घ्यायची इच्छा होती, परंतु मी घेऊ शकलो नाही. हे माझा एकट्याचा प्रश्न नाही, असा अनेक लोकांचा प्रश्न आहे. आणि शेवटी एक आमचे चुलत भाऊ होते, ज्यांना चुलत भाऊ असू द्या परंतु सख्या भावासारखं प्रेम ज्यांनी माझ्यावर केलं, अशा त्या चुलत भावानं माझ्याच एका मित्राचं घड्याळ माझ्यासाठी त्यांनी घेतलं. अहो, पैसे मी दिले असतील, पैसे देण्याला अर्थ नाही, पण त्यांचं जे ओढ होती की आपल्या भावाला, त्या शिक्षक आहे भाऊ, त्याला घड्याळ असावं, त्याला किती दिवस झाली इच्छा आहे, तर त्यांनी ते घड्याळ घेतलं. पैसे मी दिले, परंतु मला ती आठवण एक सांगण्यासाठी वाटते. ते HMTचं घड्याळ मला ते आठवतंय ना, HMTचंच होतं ना घड्याळ? हो. बरोबर. ठीक आहे. नोकरीच्या टप्प्यामध्ये मग तुमच्या म्हणजे त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यानंतर मग एक काय होतं
ट्रेनिंग होण्यापूर्वी लागत होत्या नोकऱ्या. हम्म. 1 वर्षाला बदली होणारच हा हा हा. असं त्यावेळेला ते नियमच होता जिल्हा परिषदचा. हम्म, हम्म, मग 1 वर्षानंतर देऊळगाव घाटला बदली झाली. हम्म, मग देऊळगाव घाटलाच मला ही सोयरी काढली हम्म, हम्म. तिथे गेल्यानंतर. बरोबर. तर त्या मधल्या काळामध्ये मोठी बहीण शकुंतला हम्म, हिचं लग्न झालं. हम्म. मग त्यावेळेला आता परिस्थिती तर त्यावेळेला बेताची. तुमचे वडील होते. वडील वडील 62ला वारले. हम्म, नोकरी 64ला लागली. हम्म, हम्म, हम्म. अतिशय हालाकीच्या म्हणजे परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या भावंडाची लग्न तुमच्या हो. तुम्हीच केले समजा. नोकरी लागण्याच्या आधी इतकी बिकट परिस्थिती झाली होती की शेतीला पूळ लागलं होतं. हा हा हा. कोर्टामध्ये कारवाई चालू होती. हा हा. वडील गंगाखेडच्या चक्रा करू करू परेशान होते. हम्म. घरी खायला काहीही नव्हतं. बरोबर. प्रसंग असा आहे की माझ्या आईला माझ्या भावंडासोबत हम्म, माहेरी 1 वर्ष राहावं लागलं. इतकी कठीण प्रसंग आमच्यावर आलेला आहे. हम्म, हम्म. माझा पहिला पगार मिळाल्यानंतर पहिली गोष्ट जर मी कोणती केली असेल आठवणीनं सांगण्यासारखी, सर्व कुटुंबाला माझे कपडे खरेदी केले वा. आणि मी ते घेऊन गेलो घरी. मला अभिमान सांगा वाटते. खरी गोष्ट आहे. खरंच खरंच त्या एवढ्या परिस्थितीमध्ये माणूस उभारणं, खरं म्हणजे मित्रांनो, जीवन जगणं ही एक कला आहे. आज आपण बघतोय रोज कितीतरी लोकांच्या आत्महत्या होतात. म्हणजे हे झेपत नाही कुणालाही, हे सहज नाहीये जीवन जगणं. आणि एवढ्या हलाखीतून माणूस उमलणं म्हणजे याला खरंच एक वेगळंच बळ असतं. आणि जे मी बघतो म्हणजे वडिलांमध्ये ते होतं त्यावेळेला. आईकडे जातो आता. आई, तू मला तुझ्या मुलाचे शिक्षण म्हणजे आमचे शिक्षण बद्दल सांग, आणि मग आमचं काही लहानपणचे आठवणी असतील तर सांग. माझी मुलं देखील छान होते. आणि गावात शाळा असल्यामुळे 7वी पर्यंत तिथंच माझ्या मुलाची लग्न हे शिक्षण झाले. आणि पुन्हा 1 वर्ष अपडाऊन केलं खडक्याला. नंतर तिथे त्याचा चुलता जो होता तो मानवतला शिक्षक होता, नोकरी होती. आणि मग मानवतला काकांनी त्यांना मुलाला ठेवून घेतलं. मग दोन्ही माझ्या मुलाचं मुलीचं शिक्षण बाकीचे तिथं झाले. जीवन काकाकडे तुझे माझ्या दिराकडे माझे जे काही शिक्षण आहे दिराने चांगलं केलं आणि जाऊ देखील चांगली. अर्थात म्हणजे या काळामध्ये तुमची 3 मुलं तिथं शिकले म्हणजे अर्थातच ती चांगली होती म्हणून तिथे लेकरांचे शिक्षण झाले. खरी गोष्ट. ते आजकालच्या काळात ते व्हायचं नाही. माझ्या जावा इतकं कोणी शिकू शकायचं. खरी गोष्ट. आजकाल बाहेरच्या कुणाचा एक मुलगा सुद्धा आपल्याकडे सांभाळणं म्हणजे, आणि त्यांनी केलं ते खरंच मोठेपणाचा भाग येतो, उपकाराचा भाग येतो. त्याच्यानंतर मग तुमच्या मुलाच्या नोकऱ्या असतील किंवा त्यांची लग्न असतील त्याच्याबद्दल तुला काही सांगता येईल? ह्यांना सांगता येईल मला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांची लग्न, मग ते पण तुम्हाला तुमच्याकडेच येणार ते. हो. मला पहिल्यांदा हे सांगायचंय की माझा भाऊ ज्याचा उल्लेख आतापर्यंत झाला नाही, कुटुंबाच्या या सगळ्या चांगल्या प्रकारच्या संस्कारामुळे मला भावंड सुद्धा अतिशय आज्ञाधारक मिळाले. जे आज आता योगायोगाने बाजूला राहत असत, परंतु माझ्याबद्दल आजही आदर, कोणतंही कार्य करताना दादा हीच पूर्व दिशा असा मानणारा माझा बंधू, आणि त्याचप्रमाणे त्याची गृहस्वामिनी सुद्धा, जिनं माझ्या या सगळ्या याला साथ दिली, अशा प्रकारची माझी भावजाई सुद्धा आहे. त्याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. त्याच्यानंतर बाकीच्या कुटुंबामध्ये सुद्धा पुष्कळ आदर्श सगळे बहिणी सुद्धा अशा वागल्या.
अहो आमच्या सुमनबाईनं तर आम्हाला आमच्या गरिबामध्ये अशी साथ दिली की सगळा कारभार त्यांच्याकडे होता. बरं बरं. हो. सुमनबाई मी माझा तुमची- पगार हम्म. माझं लग्न होईपर्यंत हम्म. बहिणीलाच म्हणजे सुमनबाईचाच हवाली करायचा बरं बरं बरं. आणि त्यांनी योग्य प्रकारे त्याचा विनियोग करायचा. अरे तर वा. सगळे भावंड त्यांच्या ताब्यात होते. क्या बात. हो. सुमनबाई म्हणजे मधली बहीण ना? मधली. हम्म, हम्म, हम्म. आमच्या गावात बाजार भरत होता. हं, यांच्या बहिणीला सांगितलं काहीतरी खायला आणा बाजारातून, हं. तर ते गाजराशिवाय काय नाही आणलं. खरी गोष्ट आहे. हा, म्हणजे बचत सुद्धा हो. खरंय. बर, आता तुमच्या मुलाची लग्न आणि हा प्रश्न राहिलाच. हो. तर त्याच्या आधी मला एक असा विचार वाटतो, तुम्ही भावंडांची पण लग्न केली ना? हो. म्हणजे मग काका असतील, त्यांचे हो, शिक्षण हो, असतील हो. किंवा बहिणीचे शिक्षण वगैरे हे जबाबदाऱ्या तुमच्यावरच हो होत्या. हो. तर पहिल्यांदा लग्नाला सुरुवात म्हणजे आमच्या मोठ्या बहिणीच्या लग्नापासून झाली. हो. ते आणि- ठिकाण तुम्हीच बघितलं म्हणजे. माझ्या पहिल्याच नोकरीच्या वर्षी हम्म, हम्म. तिच्या लग्नाचं आवश्यकता म्हणजे भासली त्यावेळेला. हम्म. लग्नाचं वय झालं हम्म, आणि त्यावेळेला म्हणजे आमच्या घरी कारभारी म्हणजे आमचे चुलते हम्म, आणि माझे चुलत भाऊ. हम्म, हम्म, तर मग त्यांनी विचार केला की आता हिचं लग्न करणं आवश्यक आहे. हम्म, आता याला नोकरी तर लागली, हम्म. मग त्याला काय खर्च आला त्याच्यात मला विचारण्यात आलं तुझ्याकडे काय आहे का. हम्म. मग सहज मी नाही म्हणून सांगितलं माझ्याजवळ काही नाही. हं. तर चुलते माझ्यावर असे संतापले हम्म, की इतके दिवस तुला आज पगार मिळायलाय हम्म. तुझ्याजवळ काही नाही, हं, हे कसं शक्य आहे? हम्म. जोरात एकदम म्हणजे मारायच्या बेतात उठले ते. हम्म. स्वभाव प्रेमळ होता त्यांचा, त्यांना तशी कोणती भावना नव्हती. हम्म, मग लगेच मग मी सांगितलं हो नाही नाही बाबा तसं नाही, हम्म. माझ्याजवळ आहेत पैसे. हे 300 रुपये त्यांना मी हवाली केले. हम्म, आणि त्याच्यानंतर माझे जे चुलत भाऊ होते कारभारी, हम्म. बाबाच्या आज्ञेनं काम करणारे, मग त्याने ठरविलं हम्म, तिच्याकरता ठिकाण जुनं आमच्या मामाचाच मुलगा होता हम्म. ज्याला 25 एकर जमीन हिश्श्याला घेतली हम्म, आणि आमच्याजवळ द्यायला तर काहीच नाही. हम्म. मग अशा वेळेला लग्नात 25 एकराचं ठिकाण जर मिळत असेल हम्म, हम्म. मग ते भाग्यच. मला त्यावेळेला काही गरज पडली नाही विचार करण्याची. हम्म, ते असे तळमळीचे माणसं होते हम्म. की माझ्या परस्परच त्यांनी निर्णय घेतला जामला जाण्याचा आणि ते कार्य झाले. ते पहिलं कार्य. हं. त्याच्यानंतर मग दुसरं माझं लग्न झालं. हम्म, माझ्या लग्नाच्या वेळेला मग अनेक पाहुणे येऊ लागले कारण आता नोकरी लागलेली होती. हम्म. जवळजवळ 5-6 सोयरिका आल्या. हम्म, मुलीचे कार्यक्रम झाले, पाहण्याचे सगळे झाले. हम्म. परंतु ते परमेश्वराचं योगायोग जे असत, हं. त्याच्यानंतर एकाच वेळेला 3 पाहुणे आले. हम्म. त्याच्यामध्ये बाबळगाव, बोरवण आणि अजून कोणतरी केरकर वगैरे असे पाहुणे आले. हम्म, हम्म. आणि पुढे मग हिच्या बरोबर योगायोग आला. बरोबर. बर. मुलांच्या बद्दल तुम्ही काही सांगणार आहात का? मुलांचे शिक्षण आणि किंवा आता मला 3 अपत्य, हम्म, 2 मुलं आणि 1 मुलगी. हम्म, मोठा मुलगा दीपक हम्म, अतिशय हुशार, हम्म, आज्ञाधारक. हम्म, आज सुद्धा तो म्हणजे एकदम सगळ्या मिळून मिसळून सगळ्याला आदर देणारा हम्म, असा मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्याच लेकराचा हम्म, की जे अतिशय गुणवान आहे. हम्म, तर ते त्याच्या नोकरीसाठी आणि त्याला DEDला लागावं अशी माझी मनापासून इच्छा होती. आता मी शिक्षक असल्यामुळं मुलगा शिक्षक व्हावा असं वाटत होतं मला, हम्म, परंतु ते प्रत्यक्षात होऊ शकलं नाही हम्म, कारण त्याला ते 12वीला गुण कमी पडले. हम्म, प्रयत्न आणि 13 ठिकाणी आम्ही गेलो होतो. 13 हम्म, पैशाची तयारी केली होती, सगळं झालं, हम्म, पण ते योग आला नाही. हम्म, मग त्याच्यानंतर तो ग्रॅज्युएट असल्यामुळं हम्म, पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून सरकारनं काही भत्ता द्यायचं ठरविलं. हम्म, 100 रुपये महिना, हम्म, 3 वर्ष काम करायचं. हम्म,
मग त्या 100 रुपयावर त्यानं 3 वर्ष आमच्याच गावात कानेगावच्याच शाळेवर काम केलं. जे इतर 5-6 शिक्षक होते पूर्ण पगाराचे, ते सुद्धा त्यांची एवढी चमक दाखवू शकले नाहीत. अशी चमक दीपकनं दाखविली. इंग्रजी विषयामध्ये तो हातखंड आहे. बरोबर. त्याच्यामुळं त्यानं ते 3 वर्ष काम केलं आणि त्या 3 वर्षाच्या कामाचा मोबदला म्हणून अंशकालीन कर्मचारी म्हणून त्याला ते सर्टिफिकेट मिळालं. त्याच्यानंतर या परीक्षा शासनाच्या ज्या असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, हा, तर त्या परीक्षेमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याची 3 ठिकाणी निवड झाली एकदम. वा वा. एक जलसंधारण खात्यामध्ये क्लर्क म्हणून, दुसरी परभणी तहसीलला क्लर्क म्हणून, आणि तिसरी अजून एका ठिकाणी नागपूरला कुठतरी पुण्याला निवड तलाठी म्हणून झाली होती. मग आम्ही शेवटी स्थानिकचाच निर्णय घेतला आणि भाग्याची गोष्ट आहे, वयाच्या 40व्या वर्षी नोकरीला लागली. म्हणजे किती भाग्य म्हणावं लागेल माझं, त्याचं माझं, ज्याच्या नोकरीची आम्ही कल्पनाही करीत नव्हतो. बरोबर. आमच्या वेळेला नोकऱ्या भरपूर उपलब्ध होत्या हो, परंतु आजचा काळ असा झालाय नोकरी नाही की आजचा तरुण आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं मेहनती, हुशार असून सुद्धा नोकरी नाही. हा. गव्हर्नमेंट नोकऱ्या नाही आहेत. तर अशी नोकरी त्यानं मिळवली. आता दुसऱ्या चिरंजीवाचं सांगतो. नानासाहेब कुलकर्णी, दुसरा मुलगा, म्हणजे मीच. अतिशय मेहनती आणि शिक्षण त्याचं झालं गावामध्ये 7वी पर्यंत. त्याच्यानंतर राहायला चुलत्याजवळ मानवतला, तिथेही चुलत्यानं सांभाळलं, चांगलं शिक्षण दिलं. मॅट्रिक झाला, परभणीला आला. परभणीला मोठा भाऊ शिकायला होता, खोड्या केलेल्या होत्या. मग त्या ठिकाणी त्याचं शिक्षण सुरू झालं, पदवीधर झाला. त्यानं सुद्धा घरी एकही दिवस न बसता पदवी प्राप्त झाल्याबरोबर